एका रुग्णाने प्रश्न विचारला होता की अंगावर जर मांसाच्या गाठी होत असतील तर एरंडेल तेल कसं वापरावं किंवा त्याच्यासाठी काय करावं. तर मांसाच्या गाठी म्हणजे काय. आपल्या एका दुसऱ्या दर्शकांनी आणखी एक छान प्रश्न विचारला की एरंडेल तेल वजन कमी करण्यासाठी कसं काम करतं. तर वजन कमी करण्यासाठी बरीच औषधं असतात, परंतु एरंडेल तेल वजन कमी करण्यासाठी फार सुंदर काम करतं. नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे, होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता एरंडेल तेलावर आणि एरंडाच्या पानांवर, आणि त्याचे अद्भुत उपयोग सांगितले होते आपण त्यामध्ये. आणि त्या शॉर्ट व्हिडिओला जवळजवळ 1 मिलियनपर्यंत व्ह्यू आता मिळत आहेत. म्हणजे 9,70,000पर्यंत व्ह्यू मिळालेले आहेत त्याला. आता काही आणखी व्ह्यूज त्याच्यामध्ये ॲड झाले तर जवळजवळ 1 मिलियन व्ह्यूज त्याचे होणार आहेत. तर त्याच्यामध्ये मला बरेच प्रश्न विचारण्यात आले. त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. काही सुज्ञ अशी लोकं असतात जी डोळसपणे सगळ्या गोष्टी बघत असतात, आणि काहींच्या घरामध्ये जर पाहिलं तर त्यांचे आजोबा, त्यांचे वडील एरंड्याचे उपयोग सांगत असतात. दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला एरंडेल घेण्याबाबतीत ते आग्रही असतात आणि त्यांना माहिती असतं की एरंडेल तेलाचे फायदे काय आहेत. पूर्वी जर बघितलं तर ॲलोपॅथी नव्हतीच. त्याच्या आधी म्हणजे ॲलोपॅथी आपल्या भारतात यायच्या पूर्वी आयुर्वेदच होतं, आणि त्याच अनुषंगाने आपली जी पूर्वीची लोकं आहेत ते आयुर्वेदाचा उपयोग खूप सुंदर करायची. त्याच्यामधलंच हे एक महत्त्वाचं औषध म्हणजे एरंडेल, आणि ह्याच एरंडाबद्दल आज आपण बोलणार आहोत. एरंडाची पानं तुम्ही पाहिलीत का? गंधर्व हस्त त्याला म्हटलेलं आहे बघा. तर गंधर्व हस्त का म्हटलेलं आहे? कारण ते गंधर्वाच्या हस्तासारखं त्याचं पान दिसतं म्हणून. त्याचं पानाचं नीट ऑब्झर्वेशन केलं तसा पसरलेला हात दिसतो, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं गंधर्व हस्त. बाकीचे पण त्याची पर्यायी नावं आहेत. त्याच्या जसं वातहर आहे, वातग्नी आहे. त्याच्यामुळे असं कळतं की एरंडेल तेल हा वातावर चालणारं एक फार महत्त्वाचं औषध आहे, आणि आयुर्वेदामध्ये तसंच दिलेलं आहे. आयुर्वेदामधलं सगळ्यात महत्त्वाचं वातावर चालणारं कुठलं औषध असेल तर ते म्हणजे एरंडा. आणि या एरंडाची गंमत माहिती आहे का तुम्हाला? हा एरंड तुम्हाला कुठेही उकिरड्यावर किंवा पडीक जमिनीमध्ये जास्त आलेला दिसतो. तो तिथे काय येतो? कारण त्याचे कुठलेही चोचले नसतात. जसं आपल्या बागेतली जी वनस्पती असतात, बागेतली झाडं असतात, त्यांना आवर्जून लावावं लागतं, त्यांना खतपाणी घालावं लागतं. आंब्याला खतपाणी घालावं लागतं, बाकीच्या झाडांना फळांच्या खतपाणी घालावं लागतं. परंतु हे एरंडाचं झाड इतकं कोडगं असतं ते कुठेही येतं, उकिरड्यावर येतं, कुठेही येतं. त्याला कुठलाही माज नसतो, कुठलाही अभिमान नसतो, अहंकार नसतो. परंतु हे तेवढंच गुणकारी असतं. त्याची पानं, त्याची फळं, एरंडाचं तेल हे अतिशय गुणकारी म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे. मोठे मोठे आजार बरे होतात या एरंडाने. आज आपण ह्याच आजारांवर आधी बोलणार आहोत. नंतर तुम्ही जे मला प्रश्न विचारले एरंडाबद्दल त्याच्यावर मी तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर हे एरंडाचं झाड जे आहे ते आयुर्वेदामध्ये मी सांगितलं अतिशय महत्त्वाचं असतं. वातहर म्हणून सांगितलेलं आहे. आणि वातहर म्हणजे काय? तुमच्या शरीरातला वात कमी होतं. तो वात तुम्हाला 80 प्रकारचे मी मागे सांगितले होते. त्या सगळ्या प्रकारचे वात ह्या एरंडेल तेलाने कमी होऊ शकतात. परंतु हे एरंडेल तेल कसं वापरावं याचीही काही गणितं आहेत. कशा प्रकारे वापरावं, कुठे वापरावं, कधी वापरावं याबद्दल आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये या एरंडेल तेलाचा अतिशय सुंदर उपयोग करून घेऊ शकतो. तर आधी हे एरंडेल तेल वातहर आपण म्हणतो, परंतु हे वातहर म्हणजे वापरायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर एक गोष्ट महत्त्वाची असते की आपल्या शरीरामध्ये 5 वायू सांगितलेले आहेत: प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान. आणि या सगळ्या वायूंचा स्रोत, महत्त्वाचं स्थान जर कुठलं सांगितलं असेल, स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः, म्हणजे हे पक्वाशय जे आहे ते या वाताचं महत्त्वाचं स्थान आहे, आणि तिथूनच त्या वाताची उत्पत्ती होते. आणि ह्या संपूर्ण शरीरामध्ये म्हणजे पक्वाशय म्हणजे लार्ज इंटेस्टाईनमधूनच संपूर्ण शरीरामध्ये वाताचा कंट्रोल होत असतो. आणि जर या पक्वाशयामध्ये अतिशय रुक्षता जास्त आली, तिथला वात जास्त वाढला, तर तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये वात वाढणार आहे. आणि जर तुमचं पोट व्यवस्थित साफ असेल, पोटा स्निग्ध असेल, तर आपसुकच तुमच्या शरीरातला वात कमी होणार आहे. त्यामुळेच तुम्ही जेव्हा एरंडेल घेताना तेव्हा हे एरंडेल करतं काय, तर तुमच्या पोटातला आणि तुमच्या अन्नवह स्रोतसामधला म्हणजे अगदी पोटापासून गुदापर्यंत सगळे दोष म्हणू नका, पक्व अन्न किंवा पचलेलं अन्न, न पचलेलं अन्न सगळं व्यवस्थित बाहेर काढून टाकतं. आणि एरंडेल तेल घेतल्यानंतर सगळे दोष बाहेर गेल्यानंतर त्या दोषांबरोबर वातसुद्धा बाहेर जातो, आणि वात बाहेर गेल्यानंतर तुमच्या शरीरातला वात कमी होतो.
आता या एरंडेल तेलाचा एक सुंदर श्लोक आयुर्वेदामध्ये आलेला आहे. तो कुठला? तर कटुष्णम तैलम एरंडम. म्हणजे काय? तर हे एरंडेल तेल जे आहे ते कटू आणि उष्ण आहे. कटू म्हणजे तिखट आणि उष्ण म्हणजे गरम. कटुष्णम तैलम एरंडम वातश्लेष्म हरम गुरु. म्हणजे ते वाताला कमी करतं आणि कफालाही कमी करतं. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वात वाढला असेल आणि त्याबरोबर जर कफ वाढला असेल तर एरंडेल तेल फार छान काम करतं. म्हणजे तुमच्या कुठल्याही शरीरामध्ये सांध्यामध्ये दुखतंय खूप आणि त्या सांध्यामध्ये जडपणा पण जास्त आहे, गुरुत्व जास्त आहे आणि तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या सांधे जखडत आहेत, तर एरंडेल तेलासारखं दुसरं औषध नाही. कटुष्णम तैलम एरंडम वातश्लेष्महरम गुरु. तसंच हे एरंडेल तेल जड पण असतं. म्हणजे तुमच्या शरीरातले दोष काढतं, परंतु त्याच्यामधल्या गुरुगुणामुळे वाताच्या लघुगुणावर, वात कसा आहे? हलका आहे, त्याच्या लघुगुणावर हे एरंडेल तेल विजय मिळवतं आणि तुमच्या शरीरातला वात व्यवस्थित कमी करण्यासाठी हे एरंडेल तेल मदत करत असतं. आता हे झालं तुमच्या शरीरामध्ये वात वाढला तर. परंतु कोणकोणत्या वातव्याधीमध्ये हे एरंडेल तेल घ्यावं बरं? तर जर तुम्हाला नुसता संधिवात असेल, तुम्ही शरीराने खुश असाल, तुमची हाडं थोडी कमजोर झाली असतील, तर साधारण मात्रेमध्ये म्हणजे साधारण 5 ml एवढंच एरंडेल तेल जर दुधाबरोबर घेतलं तर त्याचा उत्तम फायदा होतो. या ठिकाणी दूध साधारण अर्धा ते 1 कप तुमच्या पचवण्याच्या शक्तीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याचं असं प्रमाण नाही की अर्धा कपच घेतलं पाहिजे, 1 कप घेतलं पाहिजे किंवा 1 ग्लास घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने जर एरंडेल तेल तुम्ही दुधाबरोबर घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये हाडामध्ये असलेला वात हळूहळू कमी व्हायला लागतो. संधिवातामध्ये सुद्धा सूज नसते, फक्त सांध्यामध्ये वेदना असतात. त्या वेदना कशा असतात? तर तुमच्या सांध्यांची झीज झालेली असते, सांध्यामधलं एक वंगण असतं ज्याला सायनोवियल फ्लुइड असं म्हणतात, ते सुद्धा कमी झालेलं असतं, त्यामुळे सांध्यांची घर्षण वाढलेली असते. अशा व्याधीमध्ये सुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये दुधाबरोबर जर एरंडेल तेल घेतलं तर त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो. या जोडीला धान्वंतर तेल, महानारायण तेल अशी काही तेलं आहेत, बला अश्वगंधादी तेल आहे, अशी तेलं जर सांध्यांवर चोळत राहिलं तर त्याचा उत्तम फायदा संधिवातामध्ये होताना दिसतो. केवळ संधिवात हे लक्षात ठेवा. म्हणजे सांध्यांवर सूज नको आहे, सांध्यांमधून आवाज येत आहेत, सांध्यामधून कर्कर आवाज येत आहेत आणि तुमच्या सांध्यामधली जी कार्टिलेजची डिस्क असते ती काही प्रमाणात झिजलेली आहे, पूर्ण नाही, काही प्रमाणात झिजलेली असेल तर मी सांगितलेल्या चिकित्सेचा खूप छान फायदा होऊ शकतो. आता दुसरा वातविकार म्हणजे आमवात. आता आमवात हा अतिशय महत्त्वाचा जटिल असा ऑटो इम्युन डिसीज म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे जो आमवात असतो त्याच्या रुग्णामध्ये सांध्यांना प्रचंड सूज येते, सांधे ठणकतात, सांधे ठसठसतात. अशा व्याधीमध्ये एरंडेल तेल हे फार सुंदर काम करतं. आता जेव्हा या आमवातामध्ये जेव्हा एरंडेल तेल वापरतात, एरंडेल तेलाची औषधं वापरतात, तेव्हा त्याच्यामध्ये सिंहनाद एक गुगुळ येतं. आता हे सिंहनाद गुगुळ जे आहे ते कशामुळे त्याला सिंहनाद म्हटलेलं आहे? तर एरंडेल तेलामुळे. सिंहाच्या नादाने जसा गज पळून जातो तसंच एरंडेल तेलाच्या अस्तित्वाने किंवा ते घेतल्याने तुमच्या शरीरातला गजरूपी आमवात पळून जातो असं वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा एरंडेल तेल घेता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आमवातावर खूप छान काम होतं. आणि जर आमवातामध्ये हे एरंडेल तेल घ्यायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हेच एरंडेल तेल एरंडाच्या पानांच्या रसाबरोबर घेतलं तर उत्तम फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटीच का घ्यायचं? कारण सकाळी कफाचा काळ असतो, तुमच्या आमाशयामध्ये कफ असतो आणि त्याच्यामुळे या काळामध्ये जर एखादं औषध घेतलं तर त्याच्यामुळे पित्त वाढत नाही आणि वातही कमी होऊ शकतो. आणि मी मगाशी एक श्लोक सांगितला, कटुष्णम तैलम एरंडम वातश्लेष्महरम गुरु. तुमच्या शरीरामध्ये कफाचं आधिक्य असेल तर एरंडेल तेलाचा फार सुंदर उपयोग होतो. आता हे 2 वाताचे आजार झाले. या जोडीला आणखी पण बरेचसे वाताचे आजार असतात, परंतु आपल्याला नॉर्मली हे माहिती आहेत त्यामुळे हे सांगितले. सगळं वर्णन करणं, वाताच्या व्याधींचं वर्णन करणं इथे खरंच अवघड आहे. एका रुग्णाने प्रश्न विचारला होता की अंगावर जर मांसाच्या गाठी होत असतील तर एरंडेल तेल कसं वापरावं किंवा त्याच्यासाठी काय करावं? तर मांसाच्या गाठी म्हणजे काय?
आयुर्वेदामध्ये गाठी होण्यासाठी कफ आणि वात हे एकत्र येतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे कफ ॲक्युमुलेट होतो आणि तो ॲक्युमुलेट होण्यासाठी वात त्याला मदत करत असतो. त्यामुळे अशा कंडिशनवर एरंडेल तेल फार सुंदर काम करतं. आपल्याला आधीच माहिती आहे, कटुष्णम तैलम एरंडम वातश्लेष्महरम गुरु. त्याच्यामुळे असं एरंडेल तेल जर आपण घेतलं तर गाठीवर फार उत्तम फायदा होतो. परंतु ही गाठ कमी करण्यासाठी हे एरंडेल तेल घ्यायचं कसं? तर तुम्हाला कांचनार वृक्ष माहिती आहे का हो? बरं ठीक आहे, आपट्याची पानं माहिती आहेत जी आपण दसऱ्याला देत असतो. ते आपट्याचं झाड जसं असतं तसंच कांचनार नावाचा एक वृक्ष असतो, तो असा असतो बघा. या कांचनार वृक्षाची पानं आणि कांचनार वृक्षाची साल, म्हणजे साधारण आतली साल हातभर एवढी घ्यायची, म्हणजे 4 बोटं, आणि त्याचे तुकडे तुकडे करायचे, त्याच्यात 4 कप पाणी घालायचं, उकळून 1 कप करायचं आणि त्याच्यामध्ये एरंडेल तेल पाव चमचा घालायचा आणि सकाळी रिकाम्या पोटी साधारण 5च्या दरम्यान पिऊन टाकायचं. असं दररोज जर करत राहिला आणि त्या जोडीला एरंडेल तेल पानाची चटणी आणि कांचनार वृक्षाच्या पानांची चटणी एकत्र करून गरम करून त्याच्यामध्ये थोडं एरंडेल तेल घालून त्याची पुरचुंडी बनवायची आणि ती गाठ दररोज अशा पुरचुंडीने शेकायची. त्याच्यामुळे तुमच्या मांसावरच्या गाठी हळूहळू कमी व्हायला लागतात. हा प्रयोग करून पहा. कांचनार ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आयुर्वेदात सांगितली. कुठल्याही शरीरामध्ये कुठलीही गाठ असू दे त्याच्यासाठी फार उत्तम काम करते. फक्त योग्य पद्धतीने कांचनाराच्या सालीचा आणि कांचनाराच्या पानांचा उपयोग झाला पाहिजे, तर त्याचा खूप छान इफेक्ट येतो. हा प्रयोग करून पहा नक्की. आपल्या एका दुसऱ्या दर्शकांनी आणखी एक छान प्रश्न विचारला की एरंडेल तेल वजन कमी करण्यासाठी कसं काम करतं? तर वजन कमी करण्यासाठी बरीच औषधं असतात, परंतु एरंडेल तेल वजन कमी करण्यासाठी फार सुंदर काम करतं. आपल्याला माहिती आहे, आपण जे खातो ते पचवलं जातं, त्याचं आहारसात रूपांतर होतं आणि आपल्या शरीरामध्ये शरीर सदृश धातूंमध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि आपलं शरीर टिकून राहत असतं. आता एखाद्याची जाडीच फार जास्त आहे, तरी जाडी असण्यामागे जर कुठला धातू त्याच्या मागे असेल तर ते म्हणजे फॅट्स, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये मेदोधातू असं म्हणतो. या मेदोधातूमध्ये असणाऱ्या कफामुळे मेदाची वृद्धी जास्त होत असते. आणि आपल्याला माहिती आहे, कटुष्णम तैलम एरंडम वातश्लेष्महरम गुरु. वातश्लेष्म म्हणजे वात आणि कफाला कमी करणारा. त्याच्यामुळे एरंडेल तेल आपसुकच मेदामधल्या कफाची वृद्धी कमी करतं, तर त्या कफाचं छेदन करतं, त्या कफाचं विलयन करतं आणि मेदावर पण सुंदर काम करतं. त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी एरंडेल तेल फार सुंदर काम करतं. परंतु हे घ्यायचं कसं? तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं औषध सांगितलेलं आहे, ते म्हणजे त्रिफळा. त्रिफळ्याचा आपण उपयोग नंतर बघू. त्रिफळा अतिशय सुंदर औषध आहे आणि हे त्रिफळा जर आपण योग्य पद्धतीने वापरलं तर बऱ्याच आजारांमध्ये हे त्रिफळा आपल्याला उपयोगी पडू शकतं. परंतु हे त्रिफळा वापरायचं कसं आणि एरंडेल तेल वापरायचं कसं वजन कमी करण्यासाठी? तर वजन कमी करण्यासाठी कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जर डोंगर फोडायचा असेल तर बंदुकीच्या गोळ्या चालणार आहेत का हो? नाही चालणार. मग त्यासाठी तोफ, सुरुंग असंच काहीतरी लावावं लागणार आहे किंवा बॉम्ब टाकावा लागेल, बरोबर आहे? तर त्या पद्धतीनेच आपल्या शरीरामध्ये जर मेदाचे डोंगर असतील, मेद जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये औषध घेणं हे क्रमप्राप्त असतं. त्याच्यामुळे जर जास्त मेद वाढला तर तुम्ही अगदी छुटपूट औषध घेतलं तर त्याने डिम्म काही फरक पडत नाही. जर तुम्हाला तुमचा मेद खरंच कमी करायचा असेल तर त्यासाठी बऱ्या मात्रेमध्ये जर औषधं घेतली तर त्याचा उत्तम फायदा होतो. यासाठी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्रिफळा साधारण 8 ते 10 ग्रॅम एका वेळेला जवळजवळ अर्धा ते 1 चमचा एरंडेल तेलाबरोबर सकाळी आणि संध्याकाळी असं जर गरम पाण्यावर घेतलं तर त्याचा उत्तम फायदा तुमचं वजन कमी होण्यामध्ये नक्कीच होऊ शकतो. परंतु या जोडीला तुमचा आहार पण व्यवस्थित असावा. 2 तास जेवावं, सकाळचं जेवण व्यवस्थित घ्यावं, रात्रीचं हलकं घ्यावं. हलकं घेण्यामुळे तुमचं शरीरही हलकं होत जातं. रात्री जेवढं तुम्ही उशिरा जेवाल आणि जड आहार घ्याल, जंक फूड खाल, बाहेरचं मागवून खाल, स्विगी बाबा की जय म्हणून सगळं मागवाल, असं जर तुम्ही केलं तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही आहे. घरचं जेवण, त्यात त्या ज्वारीची भाकरी, मुगाची डाळ, असं हलकं अन्न, वेलीवरच्या भाज्या या जर जेवणामध्ये ठेवल्या तर तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला मदत होते. हा झाला आहाराचा भाग. परंतु त्याबरोबरच व्यायाम जर चालू ठेवला तर त्याचाही उत्तम उपयोग होतो. कारण आपल्याला काय असतं माहिती आहे का, आपल्याला नुसतं औषधावर अवलंबून राहायचं असतं. आणि जेव्हा आपण नुसतं औषधावर अवलंबून राहतो तेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईलकडे दुर्लक्ष करत असतो. आपण काय करतो,
उशिरा उठतो, उशिरा झोपतो, आपलं कसंही आयुष्य चाललेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तीनही दोष इम्बॅलन्स होतात आणि आपलं वजन कमी होत नाही. यासाठी सकाळी लवकर उठायचं आणि लवकर झोपायचं. सकाळी लवकर उठून छान व्यायाम करायचा. आता एक लक्षात ठेवा, व्यायाम करून वजन कसं कमी होतं? बऱ्याच वेळेला व्यायाम करून वजनच कमी होत नाही. का नाही होत? कारण योग्य पद्धतीने व्यायामच नाही केला जात. जर तुम्ही चालायला गेला, काही काही पेशंट म्हणतात, आमच्याकडे पेशंट येतात, अहो सर आम्ही एवढं चालतो तरी वजनच कमी नाही होत, 1 किलोसुद्धा वजन कमी नाही झाला. परंतु चालण्याची सुद्धा एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं वजन जास्त असेल तर भराभर चालणं हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा हळू चालायचं, नंतर स्पीड वाढवायचं. म्हणजे तुमचा जो हार्ट रेट असतो तो कॉम्पन्सेट व्हायला, बॉडीच्या हालचालीशी कॉम्पन्सेट व्हायला मदत होते. एकदमच बराबर कधी चालायला चालू नाही करायचं. हळूहळू वेग वाढवत न्यायचा आणि भराभर रॅपिडली चालायचं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या मसलची हालचाल व्हायला लागते, सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं, हार्टचं पंपिंग व्यवस्थित होतं आणि सर्क्युलेशन संपूर्ण शरीरामध्ये, संपूर्ण पेशींपर्यंत व्यवस्थित होऊन तुम्ही जे काही औषध खाताय, जो हलका आहार घेताय, तो त्या पेशींपर्यंत व्यवस्थित पोहोचवला जातो. तुमच्या शरीरामधल्या एनर्जीज ह्या व्यवस्थित जाळल्या जातात आणि त्याच्यामुळे मेदसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो. आता काही जण पळतात, त्यांचं वजन कमी होत नाही. परंतु पळल्यामुळे वजन कमी होत नाही, भराभर चालल्यामुळे वजन कमी होते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तसेच जिमचे पण व्यायाम आहेत. एखाद्या गोष्टीवर किंवा पोटावर किंवा नितंबावर किंवा सीटच्या भागावर जर जास्त मेद असेल, तो कमी करायचा असेल, तर त्या मेदाच्या खाली जे मसल्स असतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं पाहिजे. जसं नितंबाचा भाग आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे व्यायाम असतात, ॲप्स असतात. ते जर मारले तर आपोआपच त्याच्यावरच्या मेदावर त्याची प्रक्रिया होऊन तो मेद हळूहळू झडायला लागतो. त्याच्यामुळे मसलचे व्यायाम हे त्या मेद, जिथे जिथे मेद साठला आहे त्या मसलचे व्यायाम व्यवस्थित करायचे. त्यामुळे त्याचा उत्तम फायदा होतो. त्यामुळे एरंडाचं तेल आपण जेव्हा वापरतो, वजन कमी होण्यासाठी वापरतो, तेव्हा या तीनही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि जर आपण यथायोग्य पद्धतीने आपण जर या तीनही गोष्टींचा जर व्यवस्थित वापर केला आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली लाईफस्टाईल व्यवस्थित केली तर त्याचा उत्तम उपयोग तुमचं वजन कमी होण्यासाठी 100% होतो.